नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 12वी सायन्सचा जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामधील पेपर नंबर 1 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक बघतो. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा होमोजेनियस इक्वेशनचा कन्सेप्ट चालू आहे. तर काय थेरम? तर थेरम होमोजेनियस इक्वेशन कधी पेअर ऑफ लाईन्स होतं त्याच्यासाठीचा हा थेरम आहे. तर काय थेरम बघूया. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. तर ते इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0 represents a pair of lines passing through the origin if h² - ab not equal to 0. म्हणजे हे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 चं पेअर ऑफ लाईन्स कधी होईल तर h² - ab नॉट इक्वल टू 0 असेल तरच होईल. तर आता याच्यामध्ये काय करूया. कन्सिडर द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. काय आहे ax² + 2hxy + by² = 0. तर याच्यामध्ये दोन केसेस होतील. इफ a = 0 and a is not equal to 0. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने असं सुद्धा म्हणू शकताय इफ b = 0 and याच्यामधली सेकंड काय होईल b not equal to 0. तर a साठी तर कंडिशन 1 आणि कंडिशन 2 करा दोन केसेस, किंवा b साठी तर करा. मी टार्गेट ठेवलंय a = 0 and a not equal to 0 साठी. तर a = 0 ठेवलं ही पहिली केस बघूया. इफ a = 0 ठेवलं तर इक्वेशन 1 काय होईल बघा. a च्या ठिकाणी 0 ठेवलं तर 0 × x² + 2hxy + by² = 0 होऊन जाईल. ठीक आहे. पण हे 0x² कॅन्सल झालं, म्हणजे 0 असल्यामुळे इग्नोर केलं आणि या दोन्ही टर्म आहेत इक्वल टू काय होईल 0 होईल. आणि ह्या दोन्ही टर्म मधून काय होईल y कॉमन येईल. राहते काय 2hx आणि इतर राहील प्लस by. म्हणजे या दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ y = तर 0 आहे, किंवा हा ब्रॅकेट = तर काय आहे 0 आहे. पण y = 0 म्हणजे डायग्रामॅटिकली बघून घ्या इथं. तर y = 0 म्हणजेच x ऍक्सिस. तर x ऍक्सिस कुठून जातोय ओरिजिन मधून जातोय. आणि 2hx + by = 0 असेल तर काय होईल ही पण लाईन काय जाणार आहे ओरिजिन मधूनच जाणार आहे. म्हणजे these two लाईन्स काय होत आहेत पासिंग थ्रू ओरिजिन मधून जात आहेत. आता ही झाली केस नंबर 1. आता केस नंबर 2 काय आहे. इफ a इज नॉट इक्वल टू 0. त्यावेळेस काय करतोय आपण a नॉन 0 घेतला तर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय a. आणि इक्वेशन 1 काय आहे जनरली ax² + 2hxy + by² = 0. हे इक्वेशन नंबर 1 आहे. त्याला काय करायचं आपण थ्रू आउट a न मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल a × ax² a² + 2ahxy + aby² = 0. आता मी काय करतोय ही प्लस aby² होतं ते राईट हँड साइडला जाऊन काय होईल -aby² असं होईल. आता ही टर्म आहे ही टर्म परफेक्ट स्क्वेअर कधी होईल तर मला थर्ड टर्म ऍड करावं लागेल. आणि ती टर्म कोणती ऍड करावी लागेल h² y². तर ही थर्ड टर्म काढण्यासाठी पुन्हा काय फॉर्म्युला 1/2 * कोएफिशिएंट ऑफ इथं काय करावं लागेल xy चा कोएफिशिएंट काय येईल इथं 2ah. सॉरी इथं x² आहे आणि इथं x ची टर्म आहे म्हणजे 2ah * y घ्यावं लागेल. आणि ही a चा कोएफिशिएंट जनरली घ्यावं लागेल इथं ax चा कोएफिशिएंट. नुसता x चा नाही तर ax चा कोएफिशिएंट काय होईल 2hy होईल. तर इथं 2hy केलं ब्रॅकेट स्क्वेअर हा थर्ड टर्मचा फॉर्म्युला यूज केला तर 2 ला 2 कॅन्सल होईल आणि इथं काय मिळेल h² y²
तर थर्ड टर्म ऍडजस्ट करणारी कोणती असेल एच स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणून मी काय करतोय दोन्ही साइडला एच स्क्वेअर वाय स्क्वेअर ऍड करतो. आता हे ऍड केल्यानंतर पुन्हा काय होऊन जाईल हा एक परफेक्ट स्क्वेअर कोणाचा होईल x प्लस एच वाय ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि याच्यामध्ये काय होतंय वाय स्क्वेअर कॉमन येत आहे आणि राहिलेली टर्म ही एच स्क्वेअर मायनस ए बी. पण एच स्क्वेअर मायनस ए बी काय असेल आपली नॉन झिरो असेल आणि जर समजा झिरो झालं तर काय होईल बघा झिरो इंटू वाय स्क्वेअर झिरो होईल आणि एक्स प्लस एच वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू झिरो झालं तर पुन्हा एक्स प्लस एच वाय आणि दुसरी लाईन पण एक्स प्लस एच वाय ही एकच लाईन मिळून जाईल. म्हणजे पेअर ऑफ लाईन जो म्हणतो आपण तो कन्सेप्ट पण पुन्हा याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे आपण इथं काय करतोय एच स्क्वेअर मायनस ए बी नॉन झिरो घेतोय. मग हे केल्यानंतर पुन्हा ही व्हॅल्यू कशी लिहिता येईल आपल्याला रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर वाय स्क्वेअर हा लेफ्ट पार्ट आहे असा. आता जर ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर असेल तर ती मी तेच कसं लिहू शकतो ए इक्वल टू प्लस और मायनस बी असंही लिहू शकतो. त्याप्रमाणे दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल एक्स प्लस एच वाय लेफ्ट हँड साइडला आणि इकडे प्लस और मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू वाय हे असं होईल. दोन्ही साइडचं रूट घेऊ. पुन्हा इथं एकदा प्लस कन्सिडर करून ही टर्म लिहिली. ही लेफ्ट हँड साइड दोन्हीसाठी ही आहे सी प्लस टर्म घेतली. पुन्हा ही आहे सी आणि मायनस कन्सिडर करून ही टर्म आहे सी घेतली. आता मी काय करतोय ही राईट हँड साइडची टर्म लेफ्टला घेतली मायनस ऑफ झालं हे आहे असं कॅरी फॉरवर्ड होणार आहे आणि इथलं निगेटिव्ह टर्म लेफ्टला येऊन काय होऊन जाईल पॉझिटिव्ह आणि ही टर्म आहे अशी कॅरी फॉरवर्ड होईल. आता या दोन्ही टर्म मधून काय घेऊ शकतोय मी y कॉमन घेऊ शकतोय. तर आता h मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू वाय इक्वल टू झिरो आणि या दोन्ही टर्म मधून काय येईल y कॉमन येईल म्हणजे h प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू वाय इक्वल टू झिरो अशा पद्धतीने होईल. मग ही जी टर्म आहे या टर्मला पुन्हा काय करतोय डिवाइड थ्रू आउट बाय ए. ए ने डिवाइड केल्यानंतर काय होईल x आणि याला डिवाइडेड बाय काय होऊन जाईल a इंटू वाय इक्वल टू झिरो आणि या टर्मला सुद्धा काय केलं a ने डिवाइड केलं तर x प्लस ही टर्म डिवाइडेड बाय a होईल इंटू वाय इक्वल टू झिरो होऊन जाईल. पण ही कुठल्या फॉर्म सारखं दिसतंय पुन्हा ही जी टर्म आहे ती कशी लिहू शकतो आपण ही जी टर्म आहे प्लस एक्स आहे ती राईटला जाऊन निगेटिव्ह होईल आणि ही पण त्याप्रमाणेच काय होईल राईटला जाऊन निगेटिव्ह होईल. त्याप्रमाणे काय झालं प्लस एक्स दोन्ही पण टर्म मध्ये होतं तर दोन्ही पण टर्म मध्ये काय झाले मायनस एक्स झाले. आता इथं काय होतंय बघा ही टर्म मल्टिप्लाय मध्ये आहे इकडे जाऊन काय होईल ए न्यूमरेटरला येईल आणि ही टर्म डिनोमिनेटरला होईल इंटू मायनस एक्स. पण मायनस एक्स करताना काय होतंय ही टर्म इकडे आल्यानंतर त्या मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होतंय इकडून इथं टर्म येताना हे मायनस एच आणि ही काय होईल प्लस टर्म होईल. आणि सेम या पण टर्मचं तसंच असेल ह्या जो मायनस आहे तो इकडच्या टर्मला आल्यानंतर मल्टिप्लाय करून मायनस एच मायनस ऑफ रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स होईल आणि हेच कुठल्या फॉर्म मध्ये येत आहे y इज इक्वल टू एम इंटू एक्स या फॉर्म मध्ये येत आहे आणि हे सुद्धा y इज इक्वल टू एम इंटू एक्स या फॉर्म मध्ये येत आहे. मी याला थोडा वेळ दोन्ही पण एमच आहेत y इज इक्वल टू एम एक्स सारखंच आहे याला थोडा वेळ m1 म्हणतो म्हणजे हा फॉर्म काय होईल y इज इक्वल टू m1 x आणि हा पण काय होईल y इज इक्वल टू m2 x. दीज लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन. तर ह्या लाईन बघितलं तर ओरिजिन मधून जाणाऱ्याच लाईन आहेत. फिर m1 इक्वल टू हा पार्ट होईल आणि m2 इक्वल टू काय होणार आहे हा पार्ट होऊन जाईल. म्हणजेच therefore x square plus 2hxy plus by square is equal to 0 represents a pair of lines passing through the origin. कधी होतील तर h square minus ab equal to is not equal to 0. जर मी 0 केलं तर काय होतंय दोन्ही लाईन कोइन्साइड होत आहेत म्हणजे ती एकच लाईन असल्यासारखं दिसून जात आहे.
तर रिमार्क बघा काय आहे या थेरमशी रिलेटेड. इफ h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0 then line represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 are distinct. तर हे दोन्ही लाईन काय होतील, वेगवेगळे असतील लाईन. कधी h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर बघा ह्या दोन वेगवेगळ्या लाईन आलेत आणि दोघांचे स्लोप m1 आणि m2 इथं आहे. हे जर ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ रूटची व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह असेल आणि हा नंबर मायनस एच केला तर तो वेगळा येईल आणि हा पॉझिटिव्ह नंबर आणि मायनस एच मायनस ऑफ तो नंबर जर केला तर m2 वेगळा येईल आणि m1 m2 वेगळा असल्यामुळे काय येणार आहे, ह्या दोन्ही लाईन पण काय येऊन जातील, वेगळ्या येऊन जातील, म्हणजे डिस्टिंक्ट लाईन मिळून जात आहे. आता दुसरं बघा, इफ h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 then lines represented by this homogeneous equation are coincident. म्हणजे काय होतील, दोन्ही लाईन आहेत ते एकामेकावरती ओव्हरलॅप झालेले असतील. दोन्ही लाईन नसून एकच लाईन असल्यासारखे दिसेल. ते कधी h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0. तर बघा h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 ठेवलं तर ही रूटची क्वांटिटी इथली पण निघून जाईल आणि इथली पण निघून जाईल. म्हणजे m1 काय होईल, a अपॉन मायनस h. इथं पण काय होईल, a अपॉन मायनस h होईल. म्हणजे m1 इक्वल टू m2 आहे. म्हणजे ही लाईन m1 इथं ठेवला m2 ठेवला तर दोन्ही लाईन काय असतील, सेमच असतील. म्हणजे हे दोन्ही लाईन काय होतील, कोइन्सिडेंट होतील. आता 3 नंबर काय बघूया. इफ h स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 then homogeneous equation does not represent a pair of lines. म्हणजे जर h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह असेल तर आपल्याला ह्या लाईनच मिळणार नाहीत. हे इक्वेशन जे आहे ते लाईनचं इक्वेशन पण रिप्रेझेंट करणार नाही. तर का, तर त्याचं रिझन पण बघूया. तर याच्यामध्ये बघितलं तर हा h स्क्वेअर मायनस ab जर लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह असेल तर रूट ऑफ निगेटिव्ह काय होईल, कॉम्प्लेक्स किंवा इमॅजिनरी नंबर येईल आणि हा पार्ट m1 काय होईल, थोडक्यात कॉम्प्लेक्स किंवा इमॅजिनरी होऊन जाईल. तसंच ह्या पण पार्ट काय होईल, इमॅजिनरी होऊन जाईल. आणि जर स्लोप इमॅजिनरी असेल तर लाईन पण थोडक्यात काय होईल, तुमची इमॅजिनरीच होईल आणि ती प्लॉट करणं पॉसिबल नाही. म्हणून काय होणार आहे, तर h स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 असेल तर हे होमोजिनियस इक्वेशन काय करणार आहे, डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. आता काय फोर्थ रिमार्क, इफ b इक्वल टू 0 then one of the line is y axis whose slope is infinity and the slope of other line is m equal to minus a upon 2h. पण प्रोव्हाइडेड हे डिनॉमिनेटरचा पार्ट नॉन झिरो पाहिजे. जर झिरो झाला तर पुन्हा काय होऊन जाणार आहे, याचा पण स्लोप इन्फिनिटी येईल, याचा पण स्लोप इन्फिनिटी येईल. याचा अर्थ ह्या दोन लाईन पुन्हा कोइन्सिडेंट होणार आहेत. म्हणून काय करतोय आपण, डिस्टिंक्ट लाईन येण्यासाठी h नॉट इक्वल टू 0 चा कन्सेप्ट घेतो. तर बघूया ह्या y ऍक्सिस आहे त्याचा स्लोप इन्फिनिटी येतोय का आणि याचा स्लोप मायनस a अपॉन 2h येतोय का. तर b इक्वल टू 0 घ्यायचंय ह्या होमोजिनियस इक्वेशन मध्ये. तर काय होईल बघा, b ची व्हॅल्यू 0 ठेवली इथं तर काय होऊन जाईल इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. मग इथं x जर कॉमन घेतला आपण तर काय होईल, ax प्लस 2hy इक्वल टू 0 इम्प्लाइज काय होईल, तर इम्प्लाइज काय होऊन जाईल, x इक्वल टू 0 और ax प्लस 2hy इक्वल टू 0 होऊन जाईल. मग हे x इज इक्वल टू 0 आहे, हाच काय आहे आपल्यासाठी y ऍक्सिस आहे आणि y ऍक्सिसचा स्लोप काय होतो,
तर इन्फिनिटी होतो. तर हा कन्सेप्ट पण आपण त्या रिमार्क मध्ये लास्ट पार्ट आहे. पुन्हा याच्यासाठी y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. हे x राईट हँड साइडला जाईल म्हणजे 2hy इज इक्वल टू काय होईल मायनस x होईल आणि y ची व्हॅल्यू जी आहे ती काय होऊन जाणार आहे मायनस ऑफ a अपॉन 2h इंटू x आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे y इज इक्वल टू mx फॉर्म मध्ये आहे. म्हणजे m ची व्हॅल्यू काय होईल आपली मायनस a अपॉन 2h हा काय होईल या लाईनचा स्लोप होऊन जाईल. म्हणजे एका लाईनचा स्लोप इन्फिनिटी आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप मायनस a अपॉन 2h प्रोव्हाइडेड दॅट दिस h नॉट इक्वल टू 0. तर हे जे रिमार्क नंबर 4 होतं ते हे रिमार्क नंबर 4 याप्रमाणे असेल. आता रिमार्क नंबर 5 काय if a equal to 0 then one of the line is x axis whose slope is 0 and the slope of other line is m equal to minus of b upon 2h provided. पण हे काय आहे थोडक्यात चुकीचं झालेलं आहे याचं हे करून काय असं केलंय तर याचा कन्सेप्ट आहे तो पण आपण बघूया. तर a इक्वल टू 0 या होमोजिनियस इक्वेशन मध्ये ठेवलं तर काय होईल बघा. तर a 0 ठेवलं तर पहिली टर्म कॅन्सल होईल 0 होईल म्हणजेच काय होईल 2x किंवा आपण काय करूया 2h xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 असे होऊन जाईल. पुन्हा y कॉमन घेतलं y इंटू 2h x प्लस y आणि इथं जनरली काय आहे by स्क्वेअर अशा प्रकारे इक्वेशन आहे. म्हणजे हेच y इक्वल टू काय होऊन जाईल 0 और 2hx प्लस by इक्वल टू काय होऊन जाईल 0. पण y इक्वल टू 0 कशाची इक्वेशन आहे x ऍक्सिस आहे आणि जर लाईन x ऍक्सिस किंवा x ऍक्सिस ला पॅरलल असेल तर काय होतं त्याचा स्लोप जर बघायचं म्हटलं तर तो स्लोप काय असतो 0 असतो. आता याच्याकडे जाऊया. याच्यावरून मला y इज इक्वल टू mx फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे इकडे जाऊन काय होईल ते by इज इक्वल टू मायनस 2hx आणि y ची व्हॅल्यू काय होणार आहे इथं मायनस 2h अपॉन b इंटू x आणि हा बघितला तर कुठल्या फॉर्म मध्ये आहे y इज इक्वल टू mx म्हणजे ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं फॉर्म असा आहे. आणि हे जर इक्वेट केलं तर m ची व्हॅल्यू काय मिळून जाईल आपल्याला मायनस 2h अपॉन b. पण इथं प्रोव्हाइडेड दॅट काय करावं लागेल आपल्याला b इज नॉट इक्वल टू 0. कारण एकाच वेळेस तुम्हाला a आणि b 0 असून चालणार नाहीत. तर a आणि b दोन्ही पण एकाच वेळेस जर 0 झाले तर ती पेअर ऑफ लाईन्स पण होणार नाही. तर हे झालं रिमार्क नंबर 5. तर हा कन्सेप्ट चुकीचा होता तर तो त्या पद्धतीने आपण दुरुस्त केलाय. नेक्स्ट काय बघा इफ h स्क्वेअर मायनस ab नॉट इक्वल टू 0 आणि b नॉट इक्वल टू 0 असेल तर स्लोप ऑफ द लाइन्स काय होतं m1 इक्वल टू मायनस h मायनस ऑफ रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b आणि m2 काय होईल मायनस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. तर मी कन्सेप्ट हा थेरमचा कसा घेतला होता हा नॉट इक्वल टू 0 आणि a नॉट इक्वल टू 0 चा घेतल्यामुळे माझा स्लोप a अपॉन अशा काहीतरी टर्म आले होते ह्या डिनॉमिनेटरला. आता b नॉट इक्वल टू 0 घेतोय तर मग त्यामुळे तुम्हाला कसं अशा पद्धतीने स्लोप येईल ते तुम्ही कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर हे दोन स्लोप अशा पद्धतीने असतील. आता नेक्स्ट आहे इफ h स्क्वेअर मायनस ab नॉट इक्वल टू 0 अँड b नॉट इक्वल टू 0 म्हणजे हीच कंडिशन आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय हा पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. लाइन्स हॅव्हिंग स्लोप m1 आणि m2 तर त्या दोन स्लोपची सम काय होती मायनस 2h अपॉन b आणि दोन सम स्लोपचा प्रोडक्ट काय होईल a अपॉन b अशा पद्धतीने होईल. तर हे जर प्रूव्ह करायचं असेल
तर आपण काय करू शकतोय, हा m1 आहे, तो m1 मी इतर साईडला लिहितोय, तर m1 ची व्हॅल्यू काय होईल -h/b आणि मायनस ही टर्म आपण b होईल, म्हणजे m1 ची व्हॅल्यू -h/b आणि या टर्मनी इकडे सेपरेट डिवाइड केलं तर -√h² मायनस ab/b अशा पद्धतीने होईल. तसंच m2 काय होतंय बघा, m2 इक्वल टू काय होईल -h/b प्लस h² मायनस ab/b हा काय होऊन जाईल m2 होऊन जाईल. तर या दोघांची सम बघायची, करूया आपण दोघांची सम. तर m1 प्लस m2 केलं तर काय होऊन जाईल, या टर्मची आणि या टर्मची सम असताना ही दोन्ही टर्म सेम आहेत, पण ही निगेटिव्ह आहे आणि ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय होईल, या दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील आणि -h/b आणि -h/b काय होणार आहे -2h/b हा कन्सेप्ट होऊन जाईल आणि तोच इथं दिलेला आहे. तसंच m1 × m2 जर करायचं म्हटलं तर m1 × m2 काय होते बघा, m1 × m2 मध्ये पुन्हा मी हे जे असं सिंप्लिफाय केले हेच घेतो. तर हे m1 × m2 तुमच्या समोर आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, प्रोडक्ट करताना डिनॉमिनेटरचा काय होईल स्क्वेअर होईल, म्हणजेच काय लिहितो डिनॉमिनेटर b² लिहितो. आणि न्यूमरेटरचं प्रोडक्ट करताना जरा नीट बघा, इथं a ची व्हॅल्यू -h आहे, इथं पण हे आहे आणि मायनस ऑफ हा ब्रॅकेट आहे आणि प्लस ऑफ हा ब्रॅकेट आहे, म्हणजे मला इथं काय करता येईल a + b × a - b चा कन्सेप्ट यूज करता येईल की जो a² - b² आहे. म्हणजे काय होईल इथं -h² मायनस ऑफ h² मायनस ab इट्स ब्रॅकेट स्क्वेअर. पण हे काय होणार आहे h² होईल आणि हा स्क्वेअरला रूट निघून जाईल, म्हणजे -h² होईल, म्हणजेच काय होऊन जाते बघूया. तर इथं हे जर सिंप्लिफाय करायचं असेल तर काय होईल, इज इक्वल टू h² मायनस ऑफ h² मायनस ab अपॉन b² होईल. आणि हे सिंप्लिफाय जर केलं तर h² मायनस ऑफ h² मायनस मायनस प्लस ab अपॉन b² होईल. आणि पुन्हा नेक्स्ट स्टेपला काय होऊन जातंय, इट इज इक्वल टू, हे दोन्ही कॅन्सल झालं तर ab अपॉन b², पुन्हा एकला b ला एक b कॅन्सल होईल आणि काय राहील a अपॉन b. पण लेफ्ट हँड साइड काय आहे m1 × m2. तर हे अशा पद्धतीनं कन्सेप्ट होऊन जातोय. तर हे काय मिळून जाईल m1 + m2 इक्वल टू -2h/b आणि m1 × m2 इक्वल टू a/b हा कन्सेप्ट होऊन जातो. तर बघूया आपण काय नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट रिमार्क. इफ h² मायनस तर इफ h² मायनस ab नॉट इक्वल टू 0 and a नॉट इक्वल टू 0 असेल देन स्लोप ऑफ द लाइन्स. तर हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेले आहेत. m1 इक्वल टू हा आलेला आहे आपला आणि m2 इक्वल टू हा पार्ट आलेला आहे. हे स्लोप ऑलरेडी आपण तयार केलेले आहे. पुन्हा याच्यानंतर हे रिमार्कचा कन्सेप्ट झाल्यानंतर द इक्वेशन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m whose roots are m1 and m2 is given by, जर एखाद्या
क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट असतील तर ह्या m मध्ये घेतोय म्हणून m1 m2 दोन रूट मानतोय, तर ते कसं जनरली लिहिता येतात, m स्क्वेअर मायनस सम ऑफ टू रूट्स इंटू m प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स इक्वल टू 0 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. मग हे आहे असं लिहिलं मायनस ऑफ, पण m1 प्लस m2 ची व्हॅल्यू तर तुम्ही बघितलेलीच आहे. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू जर बघितली तर काय आहे -2h अपॉन b आणि m1 इंटू m2 ची काय आहे a अपॉन b. त्याप्रमाणे m1 प्लस m2 ची व्हॅल्यू इथं -2h अपॉन b ठेवली. हे आहे असं m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन b ठेवली. आता पुढचं काय काम करतोय, हे सिम्प्लिफाय जर करायचं झालं तर हे m स्क्वेअर मायनस ऑफ मायनस काय होईल प्लस 2h अपॉन b आणि इथं काय होईल प्लस a अपॉन b इक्वल टू 0 होऊन जाईल. मग इथं दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरला b आहे, मी एलसीएमच घेतो म्हणजे डिनॉमिनेटरला b ठेवलं तर हेच काय होईल b m स्क्वेअर आणि इथं m घ्यायचं राहिले प्लस 2hm प्लस a अपॉन डिनॉमिनेटरला काय टोटल b येईल आणि ते b राईटला घेतलं तर काय होऊन जाईल इक्वल टू 0 इंटू b, पण ते 0 इंटू b काय होणार आहे 0 होऊन जाईल. तर हे अशा पद्धतीने काय होईल तुमचं, हे सिम्प्लिफिकेशन केलं की होऊन जाईल. इथे एलसीएम घेतलाय म्हणजेच काय होतंय bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. तर इथं थोडक्यात मल्टिप्लाइंग बाय b म्हटलंय किंवा एलसीएम घेऊन जर केलं दोघांचा कन्सेप्ट सेमच आहे. तर हेच दिस इज कॉल्ड ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ होमोजेनियस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आता रूट्स ऑफ काय bm स्क्वेअर प्लस 2hm bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 are the slopes of the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. तर हे काय होईल अशा पद्धतीने तुमचं ऑक्झिलरी इक्वेशन होईल. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण ऑक्झिलरी इक्वेशन काढता येईल. हे जे आहे ते आता हे पेअर ऑफ लाईन्स कुठल्या आहेत, ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे. मग माझ्याकडे ओरिजिन मधून जाणारी लाईन कुठली असते जनरली y इज इक्वल टू mx, ही ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे. मग मी काय करतोय y ची व्हॅल्यू mx जर ठेवली याच्यामध्ये तर हे काय होईल इक्वेशन बघा a x स्क्वेअर प्लस 2hx आणि y ची व्हॅल्यू काय ठेवतोय mx प्लस b इंटू y ची व्हॅल्यू mx जर ठेवली तर काय होईल mx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 अशा पद्धतीने होईल. तर बघूया हे सिम्प्लिफाय करून काय होतंय. मग काय होईल हे ax स्क्वेअर प्लस 2h इंटू m इंटू काय होईल x स्क्वेअर प्लस काय होईल b इंटू m स्क्वेअर x स्क्वेअर इक्वल टू 0 होईल. आता थ्रूआउट मी काय करतोय x स्क्वेअर कॉमन घेतोय, राहतोय काय a प्लस 2hm प्लस bm स्क्वेअर इक्वल टू 0. याचा अर्थ हा पार्ट तर 0 असेल किंवा हा पार्ट तर 0 असेल. म्हणजे याच्यावरून जर मी हे लिहिलं तर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 आहे. आणि हेच काय आहे तुमचं क्वाड्रॅटिक इन m आहे. आणि m हा जनरली आपल्यासाठी काय आहे तर स्लोप आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m आहे
आणि m साठी व्हॅल्यू काढल्या याच्यावरून तर तुम्हाला काय मिळून जाणार आहे, m च्या व्हॅल्यू म्हणजे दोन स्लोपच्या व्हॅल्यू पण मिळून जातील. तर हे काय करू शकतो आपण, या पद्धतीने पण हे ॲक्सिलरी इक्वेशन आहे ते ॲक्सिलरी इक्वेशन मिळवू शकतो. तर बघूया काय आहे तो नेक्स्ट कन्सेप्ट आपल्यासाठी. तर आपण काय करूया, थोडेसे टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर पुन्हा जे एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइजचं सोल्युशन पण बघणार आहे. तर बघा, टेक्स्टबुक सॉल्व एक्झाम्पल मध्ये शो दॅट द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x स्क्वेअर x square minus 2xy minus 3y square equal to 0 are distinct. तर बघूया, given combined equation of lines is x square minus 2xy minus 3y square equal to 0 आहे. याचं इक्वेट कशाशी करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ स्टँडर्ड होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 कोणता आहे, तर x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय a, इथं x स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय आहे 1 आहे, इथं xy चा कोएफिशिएंट 2h आहे, इथं xy चा कोएफिशिएंट -2 आहे म्हणजे 2h = काय होईल -2 होईल. y स्क्वेअरचा कोएफिशिएंट -3, y स्क्वेअरचा कोएफिशिएंट b, तर b ची व्हॅल्यू काय होईल -3 होईल. तर हे काय डिस्टिंक्ट आहेत हे दाखवायचं आहे. डिस्टिंक्ट दाखवायचं म्हणजे याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, h स्क्वेअर मायनस ab आहे ते काय करावं लागणार आहे, नॉन झिरो आहे हे दाखवायचं आहे. मग h स्क्वेअर मायनस ab लेफ्ट हँड साइड घेतोय तर h ची व्हॅल्यू याच्यावरून काय होईल बघा, 2h -2 आहे ना, तर याच्यावरून h ची व्हॅल्यू काय होते -1 होईल, a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू -3. मग जर हे ठेवलं तर h ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू -1 चा स्क्वेअर +1 -1 इंटू -3 +3 4 आणि हे काय होईल ग्रेटर दॅन 0 आलंय. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन आर डिस्टिंक्ट. तर हे अशा पद्धतीने हा कन्सेप्ट होऊन जातोय. नेक्स्ट काय बघा, शो दॅट द लाइन्स represented by the equation x square minus 6xy plus 9y square equal to 0 are coincident. आता कोइन्सिडेंट जर लगे आपल्या समोर आला की क्वेश्चन म्हणजेच काय होईल, h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 आलं तर याच्यावरून येणाऱ्या पेअर ऑफ लाईन्स ज्या असतील त्या काय असतील, कोइन्सिडेंट असतील, असं कन्सेप्ट आहे. तर बघूया सोल्युशन मध्ये कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स हे दिलेलं आहे असं लिहितोय. याचं कंपॅरिझन स्टँडर्ड होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 शी केलं तर काय होईल, x स्क्वेअरचा कोएफिशिएंट a 1 आला, xy चा कोएफिशिएंट 2h -6 आला, त्यावरून h ची व्हॅल्यू मिळाली आणि y स्क्वेअरचा कोएफिशिएंट b हा 9 येईल, त्याच्यावरून h स्क्वेअर मायनस ab घेऊया, h ची व्हॅल्यू -3 स्क्वेअर मायनस ऑफ a1 b इज 9 म्हणजे 9 - 9 = 0 म्हणजे काय मला मिळालं, h स्क्वेअर मायनस ab = 0. त्याच्यावर मी काय म्हणू शकतो, द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 9y स्क्वेअर = 0 आर कोइन्साइड. नेक्स्ट काय बघा, फाइंड द सम अँड द प्रोडक्ट of the slopes of the lines represented by. तर अशा पद्धतीने ही होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 च पेअर ऑफ लाइन्स च इक्वेशन दिलंय आणि त्याच्यावरून काय करायचं आपल्याला, सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप्स काढायचे. तर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स काय होईल दिलेलं आहे असं लिहितोय. याचं कंपॅरिझन स्टँडर्ड होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 शी केलं. x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1, 2h चा कोएफिशिएंट 4, सो h = 2, y स्क्वेअरचा कोएफिशिएंट b, इथं
-7 होईल. मग m1 and m2 आर द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड इन इक्वेशन 1 जर असेल देन काय होतं m1 + m2 -2h अपॉन b आणि m1 * m2 काय होतं a/b होतं. म्हणजे m1 + m2 -2h अपॉन b जर घेतलं तर हे m1 + m2 लेफ्ट हँड साइड इक्वल टू -2 * a ची व्हॅल्यू 2 आली का बघा. तर a ची व्हॅल्यू इथं काय आहे 2 आहे आणि b ची व्हॅल्यू काय -7 आहे. म्हणजे हे काय होईल मायनस मायनस प्लस होईल 2 * 2 4/7 आणि m1 * m2 काय होतं a/b. त्याच्याप्रमाणे काय होईल m1 * m2 a/a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू -7 म्हणजे हेच काय होऊन जाईल -1/7. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्ट्रेट लाईन आहे त्याचे 20 ते 25 व्हिडिओज बघतोय. तर हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा, कमेंट पण करू शकताय तुम्ही काय या व्हिडिओच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्याबद्दल कमेंट्स करू शकताय. काय क्वेश्चन तुमचे असतील या पॉइंटचे रिलेटेड ते कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही शेअर करू शकताय. आणि हा जो चॅनल आहे आपला तो चॅनल आहे YouTube वरती RSN मॅथ्स. तो चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. प्लस या जर नोट्स तुम्हाला PDF फॉर्म मध्ये पाहाव्या असतील तर तुम्ही काय करू शकताय पुन्हा RSN मॅथ्स हे प्ले स्टोअर वरती सर्च केलं तर तुम्हाला एक ॲप मिळेल. त्या ॲप मध्ये काय आहे 12वी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे दोन्ही पण बुक आहेत स्टेट बोर्डचे. त्याचा थेरी कन्सेप्ट सॉल्व एक्झाम्पल किंवा जे एक्सरसाइज आहेत त्याचे सगळं सोल्युशन 100% प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे m1 आहे ते m1 1500 ते 2000 पेजेस मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. एकदम सिंपल वे न एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत. आणि m2 पेपर आहे तो पण काय 1500 ते 2000 पेजेस मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे तुम्हाला RSN मॅथ्स ॲपच्या माध्यमातून PDF फॉर्म मध्ये.